मित्र हो, आजच्या राजकारणातली आजची एक सर्वात मोठी बातमी की ज्या बातमीनं मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. या एका बातमीनं आज महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. अलीकडच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला सलोखा वाढत असल्याचं दिसून आलेलं होतं. आता विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे आणि राजकीय घडामोडी देखील अधिक वेगाने घडू लागल्या आहेत. रात्रीच्या अंधारात अगदी मध्यरात्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर गेले. तिथं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि या दोघात मध्यरात्रीच काही महत्वाची चर्चाही झाली, अशी एक मोठी बातमी बाहेर आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं या भेटीबाबत ट्विट केलं आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. सध्या विधान परिषद निवडणूक हा विषय असला तरी सुद्धा त्यांच्यातली ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगानं झाली आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हा एक औत्सुक्याचा विषय बनलेला आहे. गेल्या काही वर्षापासून या दोन्ही नेत्यामधील बेबनाव आणि युती तोडल्याचं शल्यही वारंवार दिसलं. तर या महिन्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये या दोन्ही नेत्यांनी जोरदार शेरोशायरी केली आणि यावेळी एकमेकांचा आदरही दाखवला. या दोघांमधील जुगलबंदीचा ही चर्चेचा हा सगळा विषय तसा चर्चेचा ठरला राजकारणामध्ये. आणि आता त्यानंतर मध्यरात्री झालेली ही कथित भेट 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये तत्कालीन संपूर्ण शिवसेना आणि भाजपा यांच्यात खडाजंगी झालेली होती. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत घरोबा करीत महाविकास आघाडीची स्थापना केली. हा भाजपासाठी मोठा सेटबॅक मानला गेला होता. पण पुढं देवेंद्र फडणवीस यांनी मोठा डाव खेळला. अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडत महायुती सत्तेमध्ये आली. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंचावर आणि अनेक मुलाखतींमधून फडणवीस यांच्याविषयी कोणताही अक्कस नसला तरी विरोधाची कारणं ही स्पष्ट केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नसल्याचं वक्तव्य करून सर्वांनाच एक वेगळा धक्काही दिला होता. या दोघांमध्ये अबोला असला तरी संवादाला जागा असल्याचंही दिसून आलेलं होतं. आणि आता या ट्विटचा दावा जर खरा मानला तर या सुसंवादाला सुरुवात झाल्याचं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट खरोखरच झाली का? शिवसेनेचे खासदार संजय राऊत तर म्हणतात या भेटीबाबत त्या दोघांनाच माहीत असेल. तर तिकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात अशी लपून छपून भेट घेणार नाही. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा इन्कार केलेला आहे. पण राजकारणात अशा इन्काराच्या पाठीमागेही परत काही दडलेलं असतं आणि ते खूप उशिरा कळत असतं. या भेटीचं खरं काय खोटं काय, पण राजकीय खळबळ मात्र नक्की उडाली. आणि मग अनेकांना वाटून गेलं दया कुछ तो गडबड है. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.